सर ते मी थोडं लेट जॉइन केलं तर ते JS.app कसं आलं ते सांगा ना. सर ते स्टार्टिंग पासून थोडं सांगा ना ते JS.app कसं काय आलं. हा सर मी बोलली ते JS.app कसं. सर ते स्टार्ट मी थोडं. हॅलो. हॅलो. येत आहे. हो सर, येतोय आवाज. हो येतोय सर, तुमचा पण आवाज येतोय. येतोय सर. हॅलो. हॅलो. येत आहे सर. आता येतोय का माझा आवाज? काही अडचण माझ्या आवाजामध्ये? हो येत आहे. ओके ओके. आता म्हणजे माझ्या हेडफोनचाच इश्यू होता, सॉरी त्याबद्दल. कारण मला आवाज येत नव्हता कोणाचाच. हा, तुम्ही प्रश्न विचारला होता. आपण जो काही पॉइंट्स हा आतापर्यंत डिस्कस केलेत त्याबद्दल कोणाला काही डाऊट्स आहेत का? नसेल तर आपण पुढे त्याच्यामध्ये पार्ट कव्हर करूया, अदरवाईज आपण त्याच्यावर डिस्कशन करू. सर ते JS-app कसं काय आलं मी स्टार्टिंगचं केलं नाही ना त्यामुळे मला कळलं नाही. कोणतं वाल म्हणताय तुम्ही? स्टार्टिंगचं ते VS कोड मध्ये घेतलं ना तुम्ही JS-app. हे मला म्हणताय तुम्ही? 2 मिनिट दिसत नाही स्क्रीन. स्क्रीन रेंडर झाली, मी केली आहे. ते नाही. मग मग कोणतं वालं? ते नाही सर स्टार्टिंगला तुम्ही ते कसं का प्रोजेक्ट हे केला नाही एकदम स्टार्टिंगला JS- त्याच्या आतमधलं नाही ते स्टार्टिंगच कळलं नाही मला. अच्छा, स्टार्टिंगच नाही कळली. ओके ओके. बरं, प्रोजेक्ट क्रिएशन मला समजलं, मी प्रोजेक्ट कसा क्रिएट केला ते तिथपर्यंत काही अडचण? नाही मी थोडं लेट केलं ना जॉईन त्यामुळे कळलंच नाही काहीच. बरं ठीक आहे. तर हा आपण डिस्कशन करत होतो रिॲक्ट ऍप्लिकेशन बद्दल. रिॲक्ट ऍप्लिकेशन काय आहे, तर एक सिंपल जावास्क्रिप्ट प्लॅटफॉर्म वरती बनवलं गेलेलं एक ऍप्लिकेशन आहे, जे की क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे कोड लिहिला कोणताही, तर तुमचं विंडोज वरती, मॅक वरती, म्हणजे सगळीकडे काम करेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे, ठीक आहे. बट बेसिकली ह्या सगळ्यांचा जो काही पॅरेंट आहे, ओके, तो पॅरेंट काय माझा हा नोड आहे. पहिला पार्ट हा नोड पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, सिस्टीम मध्ये इन्स्टॉल करत आहे. नोड इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला मी वेबसाईट सांगितली, node.js.org नावाची वेबसाईट आहे. यावर ह्याला डाउनलोड करायचं आणि सेटअप इन्स्टॉल करून घ्यायचा. ठीक आहे. आता इन्स्टॉलेशन प्रोसेस तर फार लेंदी आहे, त्यामुळे मी ते दाखवत नाही. बट जस्ट एक इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून सांगतो, की जेव्हा तुम्ही याला डाउनलोड कराल तुम्हाला एक विझार्ड ओपन होईल. डबल क्लिक केल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट पुढे लायसन्स ऍग्रीमेंट असतील त्याला ऍग्री करायचं आणि ते इन्स्टॉलेशन संपल्यानंतर ऑटोमॅटिकली तो काय करेल, ह्या NPM ला इन्स्टॉल करेल. आता नोड ऍप्लिकेशन कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतं, तर माझ्यात माहितीप्रमाणे आतापर्यंत हे 4 अशा टेक्नॉलॉजीज आहेत. जसं रिॲक्ट जेएस, व्ह्यू जेएस, अँग्युलर जेएस, नेक्स्ट जेएस. या एवढ्यानं तो काय करतो, ऍप्लिकेशनला सपोर्ट करतो. इव्हन स्वतः सिम्पल मध्ये नोड जेएस सुद्धा टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही या ऍप्लिकेशनचा वापर करू शकता. कारण नोड जेएस सगळ्यांचा पॅरेंट आहे, तर स्वतः पण तो ऍप्लिकेशन डेव्हलप करेल ना, नुसता सपोर्ट थोडी देणार आहे. जसं आपण म्हणतो की मला जावाच्या बेसिसवरती आपण हाडूप टेक्नॉलॉजी वापरतो बिग डेटासाठी. तर बिग डेटा जर मी हाडूपचा वापर करून वापरू शकतो, तर हाडूप वापरण्याच्या ऐवजी मी सिंपल जावा पण वापरू शकतो बिग डेटाच्या
टूल्स बनवण्यासाठी किंवा डायरेक्टली बिग डेटाला हँडल करण्यासाठी. कॉन्सेप्ट तोच आहे. म्हणजे माझ्यासाठी काय नोड जर असेल, हा पॅरेंट असेल सगळ्यांचा, मास्टर असेल, तर त्याचा वापर करून मी जावास्क्रिप्टच्या बेसिसवरती वेब ॲप्लिकेशन्स पण बनवू शकतो. पण ते इतर पण सपोर्ट करतात. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडा. हा सर. आता येतोय का आवाज माझा क्लिअर? बघा. आवाज येतोय सर, पण क्रॅक होतोय असं मध्ये-मध्ये. इकडे पाऊस सुरू झाला होता. हे बघा, वादळाचा आवाज आला असेल तुम्हाला. इकडे पाऊस सुरू झाला त्यामुळे कदाचित नेटवर्क इश्यू असेल माझ्या साईडला. हो सर, फक्त तुमचं व्हॉइसच हे ब्रेक होतंय सारखं-सारखं. बरोबर. तर मी बोलत होतो, की आपण जेव्हा ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करतो, तर ह्या एवढ्या ॲप्लिकेशनला तो सपोर्ट करतो, इन्क्लुडिंग इटसेल्फ ॲज Node.js. पण Node.js एकटा ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करत नाही. याच्यासाठी दुसरा कोणता लागतो आपल्याला तर NPM लागतो. मी मागे सांगितलं जसं. ठीक आहे. आपण नोड काय करतं? नोड हे एक लायब्ररी प्रोव्हाईड करतो मला ॲप्लिकेशनला काय त्याला ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आणि त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी. पण ज्या काही गोष्टी मला लागणार आहेत ॲप्लिकेशन डेव्हलप करताना, त्या ॲप्लिकेशन डेव्हलप करताना लागणाऱ्या गोष्टी कोण मॅनेज करतं? तर हा NPM करतो. तर NPMचा फुल फॉर्म काय आहे? नोड पॅकेज मॅनेजर. म्हणजे ह्या ॲप्लिकेशनला डेव्हलप करताना मला ज्या गोष्टीची गरज आहे, तो मी इथनं मॅनेज करेल. ठीक आहे. जसं मला तर रिएक्ट ॲप्लिकेशन बनवायचं होतं, तर मी रिएक्ट ॲप्लिकेशन बनवताना कमांड काय वापरली? npx एक्झिक्युशनसाठी डायरेक्टली काय करायचंय? क्रिएट रिएक्ट ॲप, फर्स्ट रिएक्ट ॲप. फर्स्ट रिएक्ट ॲप काय माझं? ॲप्लिकेशनचं नाव आहे. म्हणजे माझ्या फोल्डरला नाव येईल, माझ्या ॲप्लिकेशनला ते नाव येईल. आणि कोणतं ॲप्लिकेशन बनवलंय मी? ॲप्लिकेशन बनवलंय क्रिएट रिएक्ट ॲप. म्हणजे रिएक्ट ॲप्लिकेशन मी बनवलंय नावाप्रमाणे दिलंय मला त्यांनी. आणि ही एक कमांड आहे, जी की जेवढ्यापुरती तेवढी इंटरनेटवरनं ती सर्च करते ॲप्लिकेशन टाइप, रिक्वायर्ड फाइल्स, फोल्डर्स डाउनलोड करते आणि तुम्हाला ते वापरायला रेडी करून देते. आपण नंतर बघितला फोल्डर स्ट्रक्चर. फोल्डर स्ट्रक्चरमध्ये जेव्हा तुम्ही जाल, तर सगळ्यात टॉप सेक्शनला असतो तुमचा नोड मॉड्यूल्स, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळे मॉड्यूल्स जे काही कामाचे आहेत तुमच्या ॲप्लिकेशनला डिप्लॉय करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी ते इथे दिसतील. Public actual executable file which is been rendered at the client's browser. क्लायंट साईडला जे तुम्हाला ब्राउझरमध्ये दिसेल ते इथून दिसणार खऱ्या अर्थात. आणि दुसरं तिसरं काहीच रन होत नाही यातनं सुद्धा, फक्त रन काय होतंय? index.html ही फाईल फक्त रन होते. कारण यामध्ये बघा इथे तुम्हाला दिसतंय div root नावाचा एलिमेंट मी काय करतो? रेंडर. हे सगळं मॅनेज कोण करतं? हे मॅनेज करतं माझं नोड. मला मॅनेज करण्याची गरज नाही. तर असं कुठेही लिहिलेलं नाही आपण की यालाच डायरेक्ट रन करायचंय. ठीक आहे. कारण आता तुम्ही पुढे जर गेलात ना, इथे बाकी आयकॉन आहे, जेसन फाईल आहे, टेक्स्ट फाईल आहे रोबोटसाठी. आता ही कशासाठी आहे? तुमचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते कोणत्या ब्राउझरला सपोर्ट करतील, कोणत्या एजंटला किंवा कोणत्या आयपी ॲड्रेसला सपोर्ट करतील ते इथे दिसणार तुम्हाला. याच्याबद्दल मी सगळ्यात शेवटीला डिस्कस करेल तुमच्याशी. मॅनिफेस्ट फाईल पण तुम्हाला सध्या बघण्याची जास्तीची काही गरज नाहीये. याच्यामध्ये फक्त काय तुमच्या ॲप्लिकेशनचं टाइप, नेम, कोणते कोणते आयकॉन्स तुम्ही रन करणार त्याच्यासाठी एवढंच डिस्क्रिप्शन. बाकी काही नाही. या मॅनिफेस्ट फाईलला तुम्ही सिम्पली सध्या इग्नोर करू शकता. बरं, एक कळालं की पब्लिक फाईल सॉरी पब्लिक फोल्डर मधलं आपल्याला एक्झिक्यूट करायचंय ब्राउझर साईडला. पण एक्झिक्यूट करायचं म्हणजे ते आपण एक्झिक्यूट करणार नाहीयेत. ते ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार आहे. मग ते रेंडर कुठनं करणार? तर तो रेंडर करणार माझ्या या SRC मधून. सिम्पली सोर्स नावाचा फोल्डर माझं. SRC मध्ये काय असेल? SRC मध्ये असेल तुमच्या कामाच्या सगळ्या फाईल्स. कोणत्या कोणत्या? तर इथे तुमच्या सगळ्या JS फाईल्स असतील. एक टेस्ट फाईल असते बऱ्याचदा बनवली जाते कधी-कधी ती बनत नाही. ते डिपेंड करतं. एक सिम्पली लक्षात घ्या, फाईल नेम डॉट JS फाईल जर असेल, तर ही तुमची ॲप्लिकेशन कंपोनंट फाईल आहे. What exactly a component means? Components means any element of HTML which has been rendered on the browser. कोणतं पण घ्या. जसं मी एक्झाम्पल दिलंय. हा माझा पूर्ण एक टॉप साईडचा नॅव्हिगेशन बार ज्याला मी लिंक बार म्हटलंय. हा माझा एक कंपोनंट असू शकतो. त्याला अजून मी ब्रेकडाउन करतोय. इथे जी इमेज दिसते नोडची एकदम लेफ्ट मोस्टला, ज्याला बऱ्याचदा आपण जम्बोट्रॉन म्हणतो बऱ्याचदा ऍप्लिकेशन टायटलसाठी, तो पण एक माझा कंपोनंट असेल. लर्न नावाचा मेनू दिसतोय, हा पण एक कंपोनंट असेल. डाउनलोड नावाचं बटन दिसतंय, हा पण एक कंपोनंट असेल. खाली टायटल दिसतंय तुम्हाला डाउनलोड नोड जेएस, हे कंपोनंट आहे. त्याच्या खाली पुन्हा तुम्हाला एक लाईन दिसते, ते कंपोनंट आहे. इथे ड्रॉप डाऊन आहे, हा कंपोनंट आहे. ठीक आहे. इव्हन तो माझ्याकडे हा डाव्या हाताला सॉरी राईट हँड साईडला बॉटमला तुम्हाला सोशल मीडियाचे लिंक दिसत आहेत. लिंक्डइन, त्यानंतर हा
स्टॅक इन्व्हाइटचा आहे, एक्स प्लॅटफॉर्म जे ट्विटरवाला आहे, त्याच्यानंतर सोशल मीडियाचा आहे एफएक्स म्हणून तो वाला आहे, जीट हबचा आहे. हे आयकॉन सुद्धा माझ्यासाठी काय आहेत, कॉम्पोनंट्स आहेत. मग हे कॉम्पोनंट्स कसे डिफाईन होतात किंवा कुठे डिफाईन होतात, तर हे तुमच्या एसआरसी फोल्डरमध्ये डिफाईन होतात. ठीक आहे. एकदा हे डिफाईन झाले की तुम्हाला तर फक्त काय करायचंय, एक्सपोर्ट करायचंय. पण लक्षात घ्या, डिफाईन करताना तुमच्याकडे दोन प्रकारे तुम्ही त्याला डिफाईन करू शकता. एक म्हणजे फंक्शन कॉम्पोनंट म्हणून आणि दुसरं म्हणजे क्लास कॉम्पोनंट. दोन असतात, फंक्शनल कॉम्पोनंट आणि क्लास कॉम्पोनंट. तर दोघांचा एक एक एक्झाम्पल घेऊ आपण, डोंट वरी. बट सध्या फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे म्हणून तो छोटासा मी एक आर्टिकल घेतलाय. कॉम्पोनंट्स बद्दल इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली असेल. आता जेव्हा मी याला एक्सपोर्ट म्हणतो, ठीक आहे, हे लक्षात घ्या, इथे माझ्याकडे कुठेच मी असं सांगितलं नाहीये ऍप्लिकेशनचा क्लास नेम माझा काय ऍप आहे, हा क्लास नेम डिव आहे, हा क्लास आहे. क्लास म्हणजे काय, हा सीएसएस मधून लोड होईल, याला चेक करा. हे बघा, ऍप. आणि सिंपल आहे, आपण आतापर्यंत जे सीएसएस वापरलं तेच सीएसएस तुम्हाला इकडे वापरायचं, वेगळं काही नाही. एवढंच आहे की तुम्ही फक्त HTML च्या ऐवजी JS फाईल मध्ये त्याला रेंडर करताय, दाखवताय. आणि इथे तुम्हाला जो JS दिसतोय हा ऍक्च्युली याला म्हणतात ऍक्मा, ES6 ज्याला जनरली आपण म्हणतो, ECMA स्क्रिप्ट 6 व्हर्जन. इनिशियली वॉज डेव्हलप्ड अँड युज बाय द फेसबुक इटसेल्फ, आणि नंतर ती काय GPLच्या अंडर किंवा आपण असं म्हणू शकतो ओपन सोर्स कोणत्या तरी लायसन्सच्या अंतर्गत ती पब्लिक झाली. तुम्ही ही त्याच्यानुसार वापरू शकता. ठीक आहे. आता मला काय करायचंय, या ऍप्लिकेशनला रेंडर करण्यासाठी बघायचं. मग कुठून रेंडर होतोय ते बघूयात. इंडेक्स फाईल जर मी ओपन केली तर इंडेक्स फाईल मध्ये दिसतं बघा, इथे रूट आहे. तिथून ऍप्लिकेशन माझं काय होतंय, क्रिएट रूट होतोय. गेट डॉक्युमेंट बाय एलिमेंट बाय आयडी बाय रूट. रूट म्हणजे मला कुठेतरी एलिमेंट चेक होईल माझा रूट नावाचा, आणि तिथे काय होईल, माझा डाटा रेंडर होईल. काय रेंडर होईल, ऍप रेंडर होईल. हे बघा, आणि हे ऍप कोणतं आहे, तर हे ऍप आहे माझं ऍप फ्रॉम ऍप. हे ऍप मधून ते रेंडर होणार. सिंपल आहे. आणि हे जे रेंडर करतोय मी इंडेक्स डॉट जेएस नावाचं, ते इकडे येतंय माझ्या पब्लिक डॉट HTML मध्ये, इंडेक्स डॉट HTML मध्ये. आयडी रूट तिथेच आहे, चेक करा तुम्ही. हे बघा, याला ओपन करतो इथे बाजूला इंडेक्स डॉट जेएस मध्ये. हे बघा, हा काय घेतोय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी ऑफ रूट. जिथे कुठे त्याला रूट एलिमेंट मिळेल डिव टॅग मध्ये किंवा कोणताही कंपोनेंट, तिथे काय करेल, डाटा रेंडर करेल. काय रेंडर करायचं सांगितलं मी, ऍप रेंडर करायला सांगितलं. त्याला चेक केलं, कुठे रेंडर करतोय, या रूट एलिमेंट मध्ये, जो की डिव दिसतोय मला. बाकी तर काहीच नाही. आपण जे मागे एलिमेंट घेतलं होतं, जावा स्क्रिप्टचा पार्ट घेतला होता सिंपल वाला, तोच ठेवला. आता ऍप्लिकेशन इथपर्यंत माझं फक्त काय झालं, डीप बिल्ड झालंय, जे की सिंपल टेम्पलेट होतं. मला काय करायचंय, या ऍप्लिकेशनला एक्झिक्यूट करायचं. बरं, इथपर्यंत मी पुन्हा प्रश्न विचारतो आता, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? कारण मी पहिल्यापासून फक्त रिवाइज केलं की काय काय घेतलंय. बाकी कॉम्पोनंट पॅकेजेस हे सगळं मी नंतर सांगेलच बरोबर. सध्या मला सांगा फक्त की इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? येस, नो? नो सर. नो सर. ओके, ठीक आहे, थँक्यू. आता मला ऍप्लिकेशन रन करायचं. रन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल, तुमच्या प्रोजेक्टच्या डिरेक्टरी तुम्हाला जावं लागेल. हे लक्षात घ्या, कारण आपण कुठे आहोत, जेएस ऍप नावाच्या फोल्डर. जेएस ऍप हे फोल्डर मी स्वतः बनवलं आणि ते ओपन केलंय फाईल मध्ये जाऊन, ओपन. ठीक आहे, तिथून ओपन केलं, मग ती कमांड रन केली. मग कमांड रन केल्यानंतर अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे एक फोल्डर बनलं. फॉर्च्युनेटली म्हणा, अनफॉर्च्युनेटली म्हणा, ते फोल्डर बनल्याच्या नंतर त्याच्यात माझे सगळे फाईल्स केले. त्यासाठी मला काय करायचं, हे फोल्डरच्या आतमध्ये पहिले जावं लागेल. मग मी इथे लिहितोय CD फर्स्ट रिॲक्ट, कारण त्या ऍप्लिकेशनच्या डिरेक्टरीत मला जावं लागेल रन करण्यासाठी. आणि रन करताना कमांड सिंपल लिहायची. इवन दो माझं ऍप्लिकेशन कोणत्या प्लॅटफॉर्मचं, रिॲक्ट ऍप्लिकेशन आहे, तरी सुद्धा मला काय करणं, इथे लिहिताना npm start असं लिहिणं. झालं. आता मी याला एक्झिक्यूट केलं तर तो काय करेल, ऑटोमॅटिकली त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी चेक करेल, डिप्लॉय करेल, बिल्ड करेल, आणि मला एक्झिक्युटेबल साठी, एक्झिक्युशन साठी एक पोर्ट नंबर आणि एक ऍप्लिकेशन URL मला देऊन टाकेल. लगेच ब्राउझर ओपन पण करून टाकलं. आता हा HTTPS मध्ये गेला,
ऍक्च्युली HTTPS ची गरज नाही आपल्याला, आपण सिम्पली HTTP's वापरलं पाहिजे. बघूयात होतंय का, नाही होत तर आपण ब्राउझर चेंज करूया. ठीक आहे, होत नाहीये तर आपण ब्राउझर चेंज करू. कारण त्याने बघा HTTP's दिलेत आपल्याला आणि जो मायक्रोसॉफ्ट एज आहे तो डिफॉल्ट HTTPS वापरतो. आता तिकडून कॉपी करून आल्यानंतर तोच प्रॉब्लेम झाला. हे बघा, ब्राउझर बदललं मी, एजच्या ऐवजी क्रोम इथे काय आलंय दिसतंय बघा, ऑटोमॅटिक डिटेक्ट केलं त्याने की हे रिॲक्टचं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही याला इन्स्टॉल करू शकता सिस्टीम मध्ये, डिटेक्ट करणं डायरेक्टली आयफोन वगैरे बनवून गरज नाही आपल्याला त्याची. म्हणजे इथपर्यंत माझं काम झालं. आता मला जस्ट चेक करायचंय की खऱ्या अर्थानं आपलं हेच ऍप्लिकेशन रन झालेलं आहे का. असं येऊ शकतं की त्याने कुठलं तरी इंटरनेटवरून डाटा डाउनलोड केला असेल, होऊ शकतं. मग मी काय करतो, SRC मध्ये जातो आणि आपलं ऍप JS जे होतं ना त्याला चेक करतो. इथे बघा सगळ्यात वरती काय दिलेलं आहे, हेडर मध्ये लोगो दिलाय, त्याच्या खाली दिलाय एडिट SRC इन, म्हणजे एडिट SRC/app.js टू सेव्ह अँड सेव्ह टू रिलोड. आता इथे दिले बघा तुम्हाला, हे सेम दिलंय, काही चेंज नाही. एडिट SRC/app.js अँड सेव्ह टू रिलोड. आणि खाली तुम्हाला लिंक दिली आहे, काही स्टडी वगैरे करायचे असेल, लर्न रिॲक्ट वगैरे, तर तुम्हाला तिथे लिंक लिंक त्याच वेबसाईटवर react.js नावाच्या react.js.org नावाची वेबसाईट असेल त्याची. यावरनं तुम्ही सगळं काही करू शकू शकता. नाव बदललंय, पहिले react.js होतं, सॉरी react.js.org, आता बदललं, आता react.dev झालंय. ठीक आहे, ऍड्रेस बदलला पण काम मात्र तेच आहे. तुम्हाला इथे डॉक्युमेंटेशन मिळेल त्याचं फुल, कसं बनवायचं, फंक्शन कॉम्पोनंट काय वापरायचं, त्याचे व्हिडिओज, त्याच्यानंतर त्याच्या कम्युनिटीचे ब्लॉग्स, सगळं तुम्हाला फ्री मध्ये आहे सगळं. कुठेही चार्जेस वगैरे द्यायची गरज नाही. कॉम्पोनंट कसे बनवायचे, ऍड कशा, इंटरॅक्टिव्ह कसं करायचं, मॅनेज कशा करायच्या, स्टेट्स वगैरे, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे पुढे. मी 1 बाय 1 ते कव्हर करेलच. ठीक आहे. आता याच्यात अजून काय काय ऍडिशनल मला पहिल्यांदा चेक करायचं की खऱ्या अर्थाने हेच होतं. तर लर्न रिॲक्ट नावाचा जो काही पार्ट आहे ना, तुम्ही काढून टाका पहिल्यांदा. त्याला मी जस्ट काय केलं, एडिट केलं आणि फक्त सेव्ह केलं. मी दुसरं काहीच करत नाही बघा. सेव्ह केलं, ऑटोमॅटिकली कंपाईल झालं आणि लगेच त्यानं रेंडर पण केलं बघा. माझ्या इकडे जाऊन बघा, मला रिफ्रेश करण्याची पण गरज पडत नाही. मला हा एक मोठा बेनिफिट, मला रिफ्रेश करण्याची गरज सुद्धा नाही रिॲक्ट ऍप्लिकेशन. जे तुम्हाला एक याच्यात गोष्ट आढळून आली असेल की जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन बनवाल आणि तुमच्या सर्व्हर साईडला काही चेंजेस झाले तर ऑटोमॅटिकली ते काय होतील, युजरच्या ब्राउझर साईडला पण चेंजेस होऊ जातील. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं काही लॉजिक लिहिण्याची किंवा सेट करण्याची गरज नाही पडणार. इतकं सिम्प्लिफाईड करून ठेवलेलं आहे. म्हणजे सिम्पली मी काय करतो, साईड बाय साईड करतो, याला बाजूला करतो इकडे आणि इकडे कोडचे एडिट करण्याचा प्रयत्न करतो. अजून काय करतो, ठीक आहे. मी मेनू थोडं टेम्पररी हाईड करतो. इथे जो SRC फोल्डरचा वगैरे एरर दिला होता ना, याच्यात मी माझा नव्हता, कोड चेंज करतो मी, अमोल गायकवाड, जस्ट सेव्ह केलं मी, चेक करा. मी अजून ब्राउझरला टॅपही नाही केला, आताशी मी ब्राउझरकडे बोलतोय आणि ते टॅप केलं, तेव्हा कुठे ब्राउझर ऑटोमॅटिकली अपडेट्स होतात तुमच्या ब्राउझरसाठी. हा एक फंडामेंटल लॉजिक लक्षात. आता जसं तुम्हाला म्हटलं मी, इथे काय करायचं आहे आपल्याला, ऍप्लिकेशन UI वगैरे बनवायचं आहे, फॉर्म बनवायचा आहे, तुम्ही ते बनवू शकता. ठीक आहे. आता फॉर्म वगैरे बनवण्यासाठी काही अवघड लॉजिक नाहीये, तुम्हाला ते HTML चं फॉर्म माहिती आहे, तुम्ही ते सिम्पली ऍप्लिकेशन डिप्लॉय करण्यासाठी वापरू शकता. प्रश्न पडला असेल, व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय रिॲक्ट. ओके, एक सेकंड. ठीक आहे. सो रिॲक्ट काय, सिम्पली फ्रंट एंड जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क आहे, जसं मागे म्हटलं मी आता तुम्हाला, जे की काय करतं, फेसबुकने युज केलं होतं एक स्क्रिप्ट साठी त्यांच्या ऍप्लिकेशन, जे फेसबुक इनिशियली वापरत होतं, अजूनही वापरतोय. ओके. रिॲक्ट काय करतो, रिॲक्ट व्हर्च्युअल डॉम यूज करतो. डॉम म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट मॉड्यूल्स ते वर्किंग मध्ये आणतं. ओके, ब्राउझरचा डाटा डायरेक्टली मॅनेज करण्याच्या ऐवजी हा काय करतो, व्हर्च्युअल डॉम वापरतो ब्राउझरच्या कॅशे मेमरी मधला. डायरेक्ट ब्राउझरवरती तो रेंडर करत नाही, तो मेमरीचा वापर करतो त्याच्या व्हर्च्युअल मेमरीचा. ठीक आहे. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा कधी वापरला गेला होता हा, तर सर लक्षात असू द्या, सगळ्यात पहिला जो व्हर्जन वापरला गेला होता तो होता 2011 साली, 2011 मध्ये फेसबुकने तो वापरला होता.
त्याच्या न्यूज फीड्स वगैरे देण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर काही व्हर्जन्स मध्ये चेंजेस होत गेले 2013 मध्ये, त्याच्यानंतर 2022 मध्ये, आणि आपण आतापर्यंत जे काही व्हर्जन वापरतो ते वापरतोय सध्या 21 व्हर्जन. ओके, लक्षात असू द्या. ठीक आहे. एक बेनिफिट काय मिळतो मला जावास्क्रिप्ट फ्रेमवर्कचा, कोणतेही असो, रिॲक्ट असो, नोड असो, व्ह्यू असो, अँग्युलर असो, नेक्स्ट असो, कोणताही. त्याचा एक बेनिफिट मिळतो, डायरेक्टली मी HTML चा कोड इन्क्लूड करू शकतो डायरेक्टली. एक स्क्रिप्ट जे म्हणतो बनवतो त्याला बऱ्याचदा JSX पण म्हणतात, एक्सटेंडेड जावास्क्रिप्ट, ते JSX. त्याच्यासाठी तर डायरेक्टली तुम्हाला तो कोड वापरता येतो, हँडल करता येतो. ठीक आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची कमांड सांगितली, ऍप्लिकेशन रन करण्याची मी कमांड सांगितली. ओके. काका लेक्चर घेतो मी. हा, मी नंतर करतो का? हॅलो हा बोला. सर आवाज येत नाही. आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? हा सर येतोय बट नाही मध्ये सर. कमी येतोय. आता येतोय. मी याच्या अगोदर जे बोलते ऐकायला व्यवस्थित सगळ्यांना? नाही सर, खरखर येतोय. नेटवर्कचा ब्रेक इश्यू होत आहे सर आवाज. नेटवर्कचा इश्यू कमी जास्त होतोय कदाचित. नेटवर्कचा इश्यू, कारण पाऊस पडतोय आमच्या साईडला, त्यामुळे कदाचित नेटवर्कचा इश्यू. मी बोलत होतो ऍप्लिकेशन आपण एडिट करण्यापर्यंत झालं. मला काय करायचंय, पूर्णपणे ऍप्लिकेशन चेंजेस करायचं आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन जर चेंज करायचं झालं तर मला काय करावं लागणार आहे, सगळ्यात पहिलं मला पूर्णपणे ऍप्लिकेशन मध्ये जो काही हेडर वगैरे जो पार्ट आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे, आणि सिम्पली त्यात एक सिंपल ऍड करायचा आहे टेक्स्ट, जसं की H3 वेलकम टू React.js ऍप. जस्ट सेव्ह केलं मी. लोगो इज डिफाईन्ड बट नेव्हर यूज म्हणतोय तो. ठीक आहे, लोगोचा यूज झालेला नाहीये, गरज नाही, तो वॉर्निंगच आहे तशी. पाहिजे तर तुम्ही त्याला काढून टाकू शकता टेम्पररी. सेव्ह करतो मी. रन झाला. वेलकम टू React.js. आणि कंटेंट ऑटोमॅटिकली सगळं हायलाइट होतं बरं का. आता हा काय करतोय, पूर्णपणे इम्पोर्ट होतोय माझ्या या CSS फाईलला. कुठली ती फाईल आहे, हे इथे app.css. त्याच्यात तुम्हाला कोड लिहायचा आहे, फाईल वाईज सेपरेट असेल, किंवा तुम्ही सेपरेट फाईल सगळ्यांसाठी एक कॉमन फाईल वापरू शकता. ठीक आहे, तो तुम्ही एक बेनिफिट घेऊ शकता, त्याच्यात सगळ्यांसाठी एक वापरू शकता. आपण जसं बुटस्ट्रॅप वगैरे वापरलं, ते बुटस्ट्रॅप सुद्धा तुम्हाला याच्यात वापरता येतं बरं का. पण त्याच्यासाठी डायरेक्टली तसं न त्याचे पॅकेजेस वगैरे वापरायचे बुटस्ट्रॅपचे. जावा स्क्रिप्ट साठी सेपरेट लिहिलेले, ते रिॲक्ट साठी, नोड साठी सेपरेट लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो, मला कॉम्पोनंट्स बनवायचे. जसं मला स्वतःसाठी एक नवीन कॉम्पोनंट बनवायचं. ठीक आहे, लक्षात घ्या. मी कॉम्पोनंट कसं बनवायचं मी ते सांगतो. ओके. फॉर एक्झाम्पल, मला एक कॉम्पोनंट बनवायचं आहे, आणि त्यातल्या त्यात फंक्शनल कॉम्पोनंट बनवायचं. कोणतं वाला म्हटलंय मी, फंक्शनल कॉम्पोनंट. ठीक आहे. सध्या असं फक्त लक्षात घ्या मी काय करतोय. तर फंक्शनल कॉम्पोनंट मला जर बनवायचं असेल, ते कॉम्पोनंट लिहिण्यासाठी मला पहिल्यांदा काय करणार, फंक्शन क्रिएट करणं. त्यासाठी मी काय करेल, राईट क्लिक करेल, इथे एक नवीन फाईल बनवेल, किंवा डायरेक्टली मी ऑप्शन देईल त्याला कॉम्पोनंट. कॉम्पोनंट साठी मी आलो इथे. ठीक आहे. कॉम्पोनंटला मला नाव द्यायचं आहे, राईट क्लिक, न्यू कॉम्पोनंट ऑप्शन तर दिला आहे. ठीक आहे, ट्राय करूया काय होतंय. फंक्शनल कॉम्पोनंट आहे, त्याला dem.js होतंय की नाही. व्हायला पाहिजे होतं, मला दिसत नाहीये का, नाहीये, काहीच बनलं त्याने. राईट क्लिक, न्यू कॉम्पोनंट, demo.js,
जनरेटिंग कंपोनंट सोडतोय तो. एक्झॅक्टली काय इश्यू आहे काय माहिती आता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, नाही होत काही प्रॉब्लेम नाही. आपण बनवून घेऊया. राईट क्लिक, एम्प्टी फाईल क्रिएट करतोय मी demo.js नावाने. ठीक आहे, आणि याच्यात काय करायचं मला फंक्शनल कंपोनंट लिहायचे सेम. तो कोणत्याही ऍप्लिकेशन फ्रेमवर्कचा तुम्हाला इथे कोड बघता येईल. जसं की डायरेक्ट काय केलंय, फंक्शन लिहिले, फंक्शन लिहिल्यानंतर त्याला रिटर्न केले आणि खाली शेवटीला एक्सपोर्ट केलं. तुम्ही इथे तेच करू शकता. जसं की फंक्शन डेमो, ठीक आहे, आणि त्यानंतर एक्सपोर्ट करायचं, एक्सपोर्ट डिफॉल्ट डेमो झालं. ठीक आहे, आता याच्यात काय काय करायचं, यात मला ऑप्शन काय विचारले तिथे चेक करू शकता तुम्ही. काय केलं त्यांनी, रेंडर म्हणून सॉरी रिटर्न म्हणून वापरले. सो रिटर्न वापरायचे आपण सुद्धा. याच्यात पुन्हा आपल्याकडे काही रिटर्न येईल. रिटर्न असा तो कर्ली ब्रॅकेट्स राऊंड ब्रॅकेट्स. ओके ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट, आणि याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न करायचं. काय रिटर्न करायचंय, तुमचा डाटा रिटर्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला इकडून एलिमेंट लिहायचा होता, ब्लँक झालं डायरेक्टली. h2 यात लिहितोय मी, दिस इज डेमो कंपोनंट. ठीक आहे, पण प्रश्न हा आहे की मला आता हा रेंडर करायचा आहे, लोड करायचा आहे. ठीक आहे, आता हा लोड करायचा आहे म्हटल्यावर मला काय करावं लागेल, याला एक्सपोर्ट तर केले मी. मग मी काय करेल, माझ्या index.js फाईल मध्ये जाईल आणि हा कुठे दाखवायचा आहे, हा ऍप डॉटच्या खाली दाखवायचा आहे. मग मी काय करेल, इथे त्याला लोड करेल, जसं की डेमो क्लोज झालं. तेव्हा इथे आलं डेमो फ्रॉम डेमो, हे लोड झालं. आता लोड झालं म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनला जाऊन चेक करायची फाईल मध्ये डाटा दिसेल, दिस इज डेमो कंपोनंट. आलं काम, माझं तर काम होतच आहे तसं. ओके, या फाईल मध्ये मी इंडेक्स मध्ये काय केलं, फक्त त्याला अटॅच केलं. आता बेसिकली समजून घ्या, index.js फाईल काय करते, माझं टेम्पलेटिंगचं काम करते. टेम्पलेटिंग, माझ्याकडे UI क्रिएट करतो, जो मला माझ्या ऍप्लिकेशनला डिझाईन लुक द्यायचा आहे तो काम करतो. तसं तुम्ही इथे बघताय, म्हणजे मी होमला टॅप करतोय आता, हा वाला. तुम्ही वरती चेक करा बरं का, इथे मेनू मध्ये जाऊन मी एखाद्या पेजला टॅप करतो ना, तर माझा वेब ब्राउझर रिफ्रेश होत नाही, माझा फक्त कंटेंट लोड होतोय. तुम्हाला दिसत असेल, रिलोड होत नाही. इथं लोडिंगचा रिलोडिंगचा आयकॉनच येतो माझ्याकडे. जसं की मी आता एखाद्या गुगलला टॅप केलं, हे बघा इथे कसं हे लोडिंगचा आयकॉन दाखवतोय बघा. एवढंच नाही, मी जर सपोज इथे जीमेलला टॅप केलं तर इथे सुद्धा बघा हा लोडिंगचा आयकॉन दाखवला जातोय मला. इथे तसं काहीच होत नाही. इथे फक्त काय होतं, तुमचे कंपोनंट्स रेंडर होतात, म्हणजे शिफ्ट होतात. एक हाईड होतो, दुसरा लोड होतो, दुसरा लोड हाईड होतो, तिसरा लोड होतो. जसं तुम्ही त्याला टॅप करत जाता तसं. ठीक आहे, म्हणजे तुमचा रिलोडिंगचा पण वेळ वाचला. कारण ऑब्जेक्ट कुठे होतो, तयार होतोय तुमच्या ब्राउझरला येऊन इथे रेंडर होतोय. फक्त URL चेंज होतो तुमचा, पण तुमच्या कंटेंटला ब्राउझरला पेज रिलोड करण्याची वेळ येत नाही. पेज तो तसाच ठेवतो, स्टॅटिक ठेवतो. ठीक आहे, मेमरी पण बघा लगेच दाखवलं, 30-34 MB च्या आसपास मेमरी कॅश वापरा. ठीक आहे, हे कंटेंट इथे माझे लोड होतात. आय गेस की तुम्हाला कंपोनंट कसा बनवायचा ते पण कळालंय, आणि त्याला दाखवायचं कसं हे पण कळा. येस, आणि असं काही नाही बरं का, तुम्ही इथंच दाखवायला पाहिजे. मी टेम्पररी इथून जर याला काढलं आणि मला वाटतंय की मला ते सिम्पली app.js मध्ये कुठेतरी वेगळ्या ठिकाणी मला दाखवायचं सेपरेट, तुम्ही त्याला इथे पण दाखवू शकता. मी याला काय करेल, इथे इम्पोर्ट करेल, इम्पोर्ट डेमो फ्रॉम डेमो. आय गेस तो लोड व्हायला पाहिजे. वॉर्निंग आले, हा डायरेक्टली नाही घेता, फ्रेम फ्रॅगमेंट तर दिसत नाही, पार्सल दिसतोय. इश्यू आहे त्याच्यात, म्हणजे मला इकडेच दाखवावं लागेल तो JS म्हणून. इंडेक्स मध्येच त्याला लोड करावं लागेल. बट ऑब्विस आहे, कंटेंट कसे डिस्प्ले करायचे, काय करायचे ते आपण डे बाय डे पण बघणारच आहोत, डोंट वरी. टॅप केलंय, सेव्ह केलंय, येस, रिफ्रेश आला.
ते एरर आल्यामुळे काय झालं, तो कॅश नव्हता झाला, रिबिल्ड नव्हता झाला, म्हणून मला रिफ्रेश करावा लागला. आता हा झाला माझा फंक्शन कंपोनंट. फंक्शन कंपोनंट, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, क्लास कंपोनंट बनवायचं आहे. आता क्लास कंपोनंट बनवण्याची प्रोसेस काय आहे? तर क्लास कंपोनंट बनवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, एक फाईल बनवावी लागते. सेम एक फाईल बनवतो टेम्पररी, त्याला नाव देतोय मी काही नाव देऊया टेम्पररी स्टुडंट असं नाव देऊया, स्टुडंट डॉट जेएस, ठीक आहे. आणि स्टुडंट डॉट जेएस माझं काय क्लास कंपोनंट आहे, लक्षात घ्या. क्लास कंपोनंट, तर क्लास कंपोनंट कसा बनवायचा, सिंपल आहे, नावाप्रमाणे क्लास स्टुडंट, ठीक आहे. क्लास स्टुडंट, आणि या स्टुडंट मध्ये मला काय करायचंय, एक्सटेंड करायचंय. काय एक्सटेंड करायचंय, रिॲक्ट डॉट कंपोनंट, ठीक आहे. आता मला सगळ्यात सुरुवातीला काय करावं लागणार आहे, इम्पोर्ट पण करावं लागेल, जसं की इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट, कारण मला हे रिॲक्ट वापरता आलं पाहिजे ना, त्याच्यासाठी मला हे रिॲक्ट इम्पोर्ट करणे कुठून, रिॲक्ट मधून. हे पॅकेज आहे, हा क्लास आहे, दोन्ही गोष्टी वेगळे, ठीक आहे. मग यात पुन्हा मला ऑप्शन येईल रेंडर. काय रेंडर करायचंय, माझ्या रेंडरचा ऑप्शन, जसं की रिटर्न करायचंय मला माझा HTML चा कोड, फॉर एक्झाम्पल H1, दिस इज, सॉरी स्पेलिंग चुकली, दिस इज क्लास कंपोनंट, झालं, ठीक आहे. मग आता हा क्लास कंपोनंट मला दाखवायचा आहे स्क्रीनला, फ्रंट एंडला, ओके. सो तो कसा दाखवणार मी, सेम कॉन्सेप्ट, ओके. सो जस्ट ट्राय आउट करून घेऊया. इंडेक्स मध्ये डेमोवाला मी काढून टाकतो, मला डेमोची सध्याच्या घडीला गरज नाहीये. कोणता ऑब्जेक्ट एलिमेंट दाखवायचा आहे मला, स्टुडंट वाला ऍड केला. इम्पोर्ट होतोय का चेक करूया, नॉट डिफाईन, ठीक आहे. इम्पोर्ट स्टुडंट फ्रॉम स्टुडंट, एरर गेलाय, वॉर्निंग एरर आहे. एक्सपोर्ट डिफॉल्ट मिळत नाही, सॉरी डिफॉल्ट मिस केलं वाटतं. एक्सपोर्ट डिफॉल्ट स्टुडंट, बघा काही फरक नाही, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करू. मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला काय दिसेल, आता फंक्शनल कॉम्पोनंट्स दिसतील जास्तीचे ऍप्लिकेशन्स मध्ये, कारण त्याचा यूज ऍज कम्पेअर टू क्लास कॉम्पोनंट जास्त होतो, आणि ते इझी टू यूज आहेत, इझी टू मॅनिप्युलेट, ठीक आहे. आता मी काय करेल, एक असाइनमेंट म्हणून तुम्हाला सांगतो. पाऊस पण पडतोय आणि पॉवर पण नाही, मोबाईल मध्ये पण माझे चार्जिंग पण नाही, दुपारपासून इश्यूज आहे, ठीक आहे. तुम्ही आता सिच्युएशन तुम्हाला काय करतोय, एक असाइनमेंट म्हणून सांगतो यावरती. सिंपल तुम्ही काय करायचंय, 2 रजिस्ट्रेशन फॉर्म बनवायचे या ऍप्लिकेशनचा वापर करून, ठीक आहे. काय काय करायचंय, 2 ऍप्लिकेशन म्हणजे हे करायचंय, तुम्ही 2 स्क्रीन बनवायच्या, 2 कंपाऊंड बनवायचे. एक कंपाऊंड बनवायचंय तुम्ही फंक्शनल वापरून, आणि एक बनवायचा क्लास वापरून, सेम कॉन्सेप्ट. आता तुम्हाला वेबसाईट पण माहिती आहे, react.js.org, या वेबसाईट वरून तुम्ही बघून बघून फक्त बनवायचंय, पण नुसतं बघून बनवू नका, कॉपी पेस्ट करू नका, प्रॉपरली समजून घ्या काय काय चाललंय. आपल्याला 2 कंपाऊंड कोणते कोणते बनवायचे, एक कंपाऊंड आपला असणार आहे स्टुडंटचा डाटा ऍड करण्यासाठी, आणि एक कंपाऊंड काय असेल, स्टुडंटचा डाटा फेच करण्यासाठी. मग त्याच्यात टेबल वगैरे पण असेल, ती आयडी असेल, ठीक आहे. ती एक आयडी विचार करतो, स्टुडंट आयडी किंवा स्टुडंट ईमेल आयडी असं मला पाहिजे, आणि ईमेल आयडीच्या बेसिसवरती मी सर्च केली तर खाली मला काय त्या विद्यार्थ्याचा डाटा दिसेल, असं काहीतरी बनवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर 2 कंपोनंटची अपेक्षा करा तुमच्याकडनं उद्याच्या सेशन पर्यंत, ते म्हणजे क्लास कंपोनंट आणि फंक्शन कंपोनंट. त्याला लिंक कसं करायचं, डेटाबेस मध्ये कशा पाठवायच्या, हे आपलं डे बाय डे बघूनच, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काही अडचण सध्या,
हॅलो सर, परत एकदा सांगता का काय करायचंय? हा, आपल्याला 2 कंपोनंट्स बनवायचे, 2 UI बनवायचे वेगवेगळ्या typeमध्ये. एक फंक्शन कंपोनंट असेल आणि एक असेल क्लास कंपोनंट. ठीक आहे. इथे एक तुम्ही ठरवा कोणता कोणासाठी वापरायचा आहे. मला फक्त एका स्क्रीनमध्ये स्टुडंटचा डाटा ऍड करता आला पाहिजे. त्याच्या वेगवेगळ्या फील्ड्स असणार फॉर्मसाठी आणि एक दुसरा जो UI असेल, दुसरा जो माझा स्क्रीन असेल किंवा कंपोनंट असेल, तो काय करेल मला सर्च फॅसिलिटी प्रोव्हाइड. वरती मी हायलाइट करेल जसं सेंटरला माझ्या एंटर ईमेल आयडी फॉर एक्झाम्पल ईमेल आयडी टाईप केला पुढे बटन असेल सर्च आणि त्याच्या खाली मला टेबल दिसेल. तर जसं मी टेबल त्या सर्चला टॅप करेल तर ऑटोमॅटिक ते विद्यार्थ्याचा डाटा काय होईल खाली रेंडर होईल माझ्या. असे 2 स्क्रीन बनवायचे. ते रेंडर कसे करायचा, डाटा फेच कसा करायचा तो पार्ट माझ्याकडे राहील. त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. मला फक्त UI आपल्याकडनं डेव्हलप पाहिजे. ठीक आहे. ओके सर. चालेल. सर ते YouTubeची लिंक आणि व्हिडिओज आले नाहीत. मे बी प्रायव्हेट आहेत अजून. पॉलिसीज अपडेट झाले मला पण मेल चेक करावं लागेल. ठीक आहे, मी करतो तुम्हाला अपडेट. बरं झालं आठवण करून. मी रात्री चेक करून त्याला पब्लिक केलं होतं पण झालं नाही कदाचित. काय पॉलिसीज माझ्याकडनं ऍक्सेप्ट करायच्या राहिल्या असतील त्यांच्या टर्म्स कंडिशन्स त्या चेक करून. आणि सर आजची पण रेकॉर्डिंग टाका ना. हो, आजची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मी आजची पण टाकून देईल.